सर NCERTच्या अभ्यासक्रमामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना आणीबाणीचे धडे दिले जाणार आहेत. काँग्रेस म्हणते की हे चुकीचे आहे. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष स्वातंत्र्य लढ्याच्या कथा या आपण शिकवायचो. स्वातंत्र्याचं महत्त्व समजावं म्हणून आणि 25 जून 1975च्या मध्यरात्री जी संविधानाची हत्या केली, 12 जून 1975 अलाहाबाद हायकोर्टाने तुमच्या उणिवा, तुमच्या चुका, तुम्ही शासनाचा जो गैरुपयोग केला त्याबद्दल तुम्हाला शिक्षा सुनावली. तुम्ही काय केलं? शिक्षा नाही स्वीकारली, आणीबाणी लावली. माझे वडील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून MBBS पास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून नमस्ते सदावत्सल्य म्हणत रोज प्रभात शाखेत जायचे. हा का दोष होता? 19 महिने जेलमध्ये ठेवलं. पाप केलं काँग्रेसने. कदाचित माझे वडील तेव्हा जेलमध्ये गेले नसते आणीबाणीत तर आज इथं आलो नसतो, मी चांगला डॉक्टर लागलो असतो. पण यांनी असे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त केले, संविधानाची हत्या केली, संविधान उद्ध्वस्त केलं. देशामध्ये ती कालरात्र होती. ती येणाऱ्या पिढीला समजलं पाहिजे की शेवटी ही संविधानाची हत्या करणारे लोक कोण होते. आणि या माध्यमातून आयुष्यात इतके आक्रमक असा की जेव्हा जेव्हा देशाचा प्रश्न येईल, लोकशाहीचा प्रश्न निर्माण होईल, तेव्हा तेव्हा भारत माता की जय म्हणत, नमो मातृभूमी जिथे जन्मभूमी असं म्हणत या देशासाठी आपलं ही छोटं योगदान द्या. हा यामागचा विषय असू शकतो. हा धडा जर दिला असेल तर काही लोकांची पोटं दुखत असतील तर पोटं दुखण्याचं काहीही कारण नाही. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.